नमस्कार. पंढरपूर पेपर्समध्ये सहर्ष स्वागत. आज पंढरपूर नगर परिषद यांची सर्वसाधारण सभा पार पडली. आज आपण ओंकार जोशी यांच्याशी आपण ह्या सभेमध्ये काय झालं, कुठली घडामोड घडली, आपण त्यांच्याशी आज आपण बोलणार आहोत. आज पंढरपूर नगर परिषदेची सर्वसाधारण सभा होती. स्पेशल म्हणायचं तर ही बजेट मीटिंग होती. पंढरपूर नगर परिषदेच्या 26-27 या सालासाठीच्या बजेटला मंजुरी देण्याची ही मीटिंग होती. या मीटिंगमध्ये विविध विषयांवरती उहापोह होऊन चर्चा झाली. प्रथमतः या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी बजेटमध्ये विठ्ठल रुक्मिणी वाणिज्य संकुल विकास आराखडा या हेडखाली 10 कोटी रुपयाचा प्रस्ताव पाठवण्याचा नोंद करण्यात आलेली होती. तर त्याला मी असू राहुल शिंदे नाईक असतील, नगरसेवक भागवत बडवे असतील, नगरसेवक सौरभ थिटे पाटील असतील, या सगळ्यांनी आम्ही एकत्रितपणे विरोध दर्शवलेला होता. त्याचबरोबर नगराध्यक्ष मॅडमनी सुद्धा या गोष्टीवर सकारात्मक प्रतिसाद देऊन या प्रस्तावाला स्थगिती देण्याचं काम केलं. त्याच्यामागचं कारण हे होतं की आता हे बजेट आहे, या बजेटमध्ये जलतरण तलाव दुरुस्ती व देखभाल नावाचं हेड आहे. जलतरण तलाव पंढरपुरामध्ये आहे, तो कुठल्या स्वरूपात आहे, त्याची आत्ताची अवस्था काय आहे हे आम्हाला सगळ्या नगरसेवकांना माहिती. म्हणून त्या देखभाल दुरुस्तीला 10 लाख रुपयाचा निधी मंजूर केला. इथपर्यंत ठीक आहे. पण विठ्ठल रुक्मिणी वाणिज्य संकुल विकास आराखडा याबद्दल पंढरपूर नगर परिषदेच्या लोकनियुक्त सभागृहाला कसलीच माहिती नाही. ज्या मीटिंग होत आहेत त्या सगळ्या प्रशासकीय पातळीवरती होत आहेत. त्यामध्ये सन्माननीय अध्यक्षांना कुठेही आमंत्रित केलं जात नाही. आज त्या पंढरपूरच्या प्रथम नागरिक आहेत, तरी त्यांना आमंत्रण दिलं जात नाही. आम्ही या भागाचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत, आम्हाला कुठेही विश्वासात घेतलं जात नाही. असं असताना 10 कोटी रुपयाचा प्रस्ताव का म्हणून द्यायचा, हा त्याच्यावरचा मुद्दा होता. आमचं एवढंच म्हणणं आहे की एकदा या विषयावर पंढरपूर नगर परिषदेच्या सभागृहामध्ये सगळी सखोल चर्चा व्हावी आणि मग नंतर मंजूर नामंजूर ते ठरवण्यात यावं.